मला तर आता कळलंय, अगदी खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली. त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले. त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत. मुंबईमध्ये असेच 8-8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8-8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये, प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत. अशा निवडणुका होणार आपल्या देशात. मग कशासाठी प्रचार करायचा, कशासाठी उमेदवार भरायच्या, कशासाठी निवडणुका लढायच्या, कशासाठी पैसे खर्च करायचे.